खरं तर आम्ही मागील अनेक दिवस असा प्रयत्न करतो आहे की पालिकेचे कोणतरी अधिकारी आमच्यासोबत नालेसफाईची पाहणी करण्यासाठी यावे. जवळजवळ 8 ते 10 दिवस प्रयत्न केल्यानंतर एकही अधिकारी न आला, म्हणून आम्ही असं ठरवलं की आपणच जाऊन नालेसफाईची पाहणी करूया. आणि तुम्ही बघताय की पहिल्याच नाल्याला आपण आलो आणि पहिल्या नाल्यामध्ये नवी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या मार्फत जी नालेसफाई होते त्याचा कसा बोजवारा उडाला आहे ते आपण इथे बघतोय. महापौर मॅडम त्याची मला वाटतं येऊन गेल्या इथे, त्यांनी वरून बघितलं आणि निघून गेल्यात. पण आतमध्ये येऊन जर खरोखर असं रस्त्यावर खाली आतमध्ये नाल्यामध्ये आल्या असं आणि ते बघितलं असतं ना तर हे दुर्दैव आहे नवी मुंबईचं. तुम्ही फक्त म्हटलं की नवी मुंबई 21व्या शतकातील शहर आहे, स्वच्छता संरक्षणमध्ये आम्ही खूप पुढे आहोत. पण इथे आलं तर तुम्ही स्वच्छता संरक्षणमध्ये मला वाटतं अख्ख्या भारतामध्ये शेवटच्या नंबरपर्यंत अशी परिस्थिती आहे. नालेसफाई शून्य झालेली आहे इथे. आपण बघतो इथून डंपर चालत आहेत, या नाल्यातून डंपर चालत त्यांनी जी भराई केली आहे, उद्या मला वाटतं शेवटची तारीख आहे नालेसफाईची. आणि तदनंतरही इथे शून्य काम झालेलं आहे. मी परत एकदा म्हणतो शून्य काम झालेलं आहे. कुठल्याही प्रकारची नालेसफाई इथे झालेली नाही आहे. हा जो कोणी तत्सम कॉन्ट्रॅक्टर असेल तो त्याचे पैसे गेले, अधिकारी त्याला पैसे काढताना त्याच्या चेकवरही आपल्या बिलवरही साईन करतील आणि तो पेमेंटही घेऊन जाईल. पण तदनंतरही इथल्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे. आपण बघाल मागे तिथे संरक्षक भिंतीचं काम अजूनही चालू आहे, जे कधीच पूर्ण व्हायला पावतं तेही अजून झालेलं नाही. महापौर मॅडम फक्त ब्रिजवर येऊन त्या पाणी करून गेल्या. त्यांच्याबरोबर अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांनी जे दाखवायचे होते त्यांना दाखवलं. म्हणजे प्रत्यक्ष बघायला पाहिजे आतमध्ये उतरून, ते काय त्यांना दाखवण्यात आलेलं नाही आहे. हा पूर्ण म्हणजे एवढा मोठा. आता मी मागे कुठे एक बातमी वाचली होती का नगरसेवक एवढे टक्के मागतात तेवढे टक्के मागतात. जर नगरसेवक चुकीचे असतील तर चुकी या अधिकाऱ्यांची आहे. बिलांवर सहाय्य कोण करतात? हे अधिकारी करतात. भ्रष्ट पहिले हे अधिकारी आहेत. कारण मला एक सांगा, इथं काम काय झालं वाटतं तुम्हाला? आज पावसाचं डेडलाईन निघून गेली काम करायची, ही भरणी केलेली ही ते काढू शकत नाही आणि अजून ते कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. म्हणजे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे त्यांचं फक्त एवढ्या वर्षाचा या भ्रष्टाचार करत आल्या तसं त्या शेवटी भ्रष्टाचार करत आलेले आहेत आणि करत राहणार. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नालेसफाईचा ग्राउंड रिॲलिटी चेक करण्यात आलेला आहे. काठावर उभं राहून पाहणं आणि प्रत्यक्षात नाल्यात उतरून काम पाहणं याच्यातला जो फरक आहे, आज त्या दिवशी पण आपण होतो आणि आजही आपण आहात, या दोन्ही दौऱ्यामधला फरक आपल्याला कळत असेल तर महानगरपालिकेची, प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची या ठिकाणी निव्वळ शोबाजी चालू आहे फोटो काढण्यासाठी. आणि या शोबाजीतून जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम यांनी वर्षावरून वर्ष केलं. आज आपण नाल्यात उतरल्यानंतर करतं की नालेसफाई झाली नाही. आज आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख, सन्माननीय शहरप्रमुख, नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आम्ही सर्वांनी आज नाल्यामध्ये उतरलं, वस्तुस्थिती पाहिली. आणि नालेसफाईचा जो उद्देश असतो, पावसाळ्यामध्ये नवी मुंबईतील नागरिकांना त्रास होऊ नये, पाणी साठू नये, या उद्देशाला नवी मुंबई महानगरपालिका हरताळ पाजते आणि तिजोरी लुटण्याचं काम या ठिकाणी राजरोसपणे चालू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे कदापि सहन करणार नाही.